सर्वत्र शिवजयंती उत्साहात साजरी होताना आपल्याला पाहायला मिळते। मसाजोग ग्रामस्थांनी जयंती एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंती साजरी केली। छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन केलं। त्याचबरोबर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्याही प्रतिमेला अभिवादन केलं आणि यानंतर जे आहे ते मसाजोग ग्रामस्थांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अभिवादन केलं आणि मसाजोग ग्रामस्थ एकत्र जमलेत। संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी जे आहे ग्रामस्थांनी शपथ घेतली, प्रतिज्ञा घेतली। आपल्यासोबत इथले स्थानिक ग्रामस्थ त्यांच्याशी आपण संवाद साधूया। माझा काय नाव आहे? आज जे आहे ते आपण शिवजयंती साजरी केली आणि एक शपथ घेतली, नेमकी ती शपथ काय होती? आज शिवजयंतीच्या निमित्ताने आणि माझे बालमित्र या गावचे प्रथम नागरिक आणि 10-15 वर्षापासून सातत्यानं संघर्ष करून गोरगरिबासाठी झटणारं या परिसरातलं नव्हे तालुक्यातलं लाडकं नेतृत्व हरवलेलं आहे। थोडासा माझ्या मनामध्ये गहिवरून आलो मी, थोडासा दुःखवाटा आहे। माझे खूप जवळचे मित्र होते म्हणून आणि या गावचे म्हणजे आता हे तरी आम्ही ग्रामस्थांनी आज शपथ घेतली। मसाजोग येथे तालुका केज जिल्हा बीड छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त एकत्र आल्याच्या कारणाने एका व्यक्तीची कमतरता मला प्रकर्षाने भासते, ते म्हणजे आमचे आदरणीय सरपंच संतोष अण्णा देशमुख। दरवर्षी महाराजांच्या जयंतीचे आयोजन त्यांच्या पद्धतीने आणि त्यांच्या वतीने होत असते। आज त्यांचं ते नसल्याबाबत आम्हाला खंत वाटते खूप। करणारे आमच्या अण्णा यांची क्रूर हत्या करण्यात आली असल्याकारणाने आम्ही मसाजोग जवळील व मसाजोग परिसरातील सर्व जाती धर्माच्या पलीकडे स्वराज्याच्या जनतेसाठी लढणाऱ्या राजाचा सच्चा मावळा आमचा सरपंच आमच्यापासून दूर गेला असल्याकारणाने आम्ही महाराजाच्या प्रतिमेला वंदन करून अशी शपथ घेतो की जोपर्यंत सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत हा लढा आम्ही लढत राहू आणि हाच अन्नाचा न्याय असेल आणि हेच आमच्या शिवरायांचं स्वराज्य असेल आणि हेच खरं आमचं स्वप्न असेल। धन्यवाद। आपण बघतोय अशी शपथ घेतली, काय सांगाल गावकरी म्हणून जे आहे ते आज सरपंच संतोष देशमुख या शिवजयंतीत नाहीत, त्यांचा यापूर्वी शिवजयंतीत किंवा सामाजिक कार्यात कसा सहभाग असायचा? संतोषांना शिवजयंतीचे नियोजन एकदम सुंदर करत होते। आज आम्हाला कुठंतरी त्यांची कमी भासते, नाहीतर ह्याच्यामध्ये एवढा उत्सव असतो आमच्या शिवजयंतीचा गावकऱ्यांचा, हा संतोषांची आम्हाला एवढी कमतरता भासते, त्यामध्ये आमच्याकडे शब्द नाहीत। आपण बघतो हे सर्व ग्रामस्थ होते। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आपल्यासोबत आहेत। काय सांगाल भाऊ, ज्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली, ग्रामस्थांनी जे आहे ती शपथ घेतली, आज तुमचे डोळे पाणावले त्यांच्या आठवणीत? आज ही पहिली वेळ आहे की माझे भाऊ ह्या उत्सवात नाही आहेत। ज्यावेळेस शिववंदनं चालू होती, जिजाऊ चालू होती, त्यावेळेस मी माझ्या दादाला कुठंतरी इथं बघत होतो। मला माझा दादा कुठेही दिसत नव्हता। खूप सगळे घाबरून गेले होते। दुखवटा कसा पाळायचा याची गावकऱ्यांनी शपथ घेतली। मी, वैभवी, विराज आणि युद्धजित माझा मुलगा विराज, आम्ही सगळे आलो होतो। खूप प्रखरतेने दादाची उणीव भासते। पुढचा काळ, येणारा काळ खूप कठीण आहे असं मला म्हणजे खूप गहिवरून आले की मला समजत नाही आहे की पुढचे दिवस कसे जाणार आहेत। दादाशिवाय माझ्या कुटुंबाने कसं पुढं जायचं आहे, मला काही याच्यातून मार्ग दिसत नाही पुढं आणि माझ्या पुढं खूप आव्हान आहे मोठं आणि ते कसं पेलणार आहे याविषयी मला खूप काळजी वाटत आहे। आपण बघतोय सुरुवातीपासून जे आहे ते संपूर्ण गाव देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी आहे। आजही याची परिचिती आली, गाव खंबीरपणे जे ते तुमच्या पाठीमागे उभं असताना दिसते। अण्णा असताना देखील आणि आज अण्णा नसताना देखील जे देशमुख कुटुंबीय आहे आणि जो इथला सगळा 18 पगड जातीचा समाज आहे ते सर्व मिळून एक कुटुंब होतं मोठं, पुढं पण राहणार आहे आणि त्या कुटुंबातून जे काही सुखदुःख आहेत ते एकमेकांचे वाटून आत्तापर्यंत घेतले गेलेले होते। इथून पुढे देखील तसाच राहायचा संकल्प या गावाने आज केलेला आहे आणि त्या संकल्पातूनच आम्हाला शिवछत्रपतींना मी प्रार्थना करतो की हे जे माझं गाव आहे, आमचं गाव आहे, आमचं कुटुंब आहे सगळ्या गावाचं, याला या सगळ्या गोष्टीतून सावरण्याची आणि मला हिंमत देण्याची म्हणजे मला त्यांनी ताकद द्यावी, म्हणजे हिंमत यावी माझ्या अंगी, एवढंच मी आज बोलेल। निश्चित आपण बघतो हे होते धनंजय देशमुख, आपल्यासोबत वैभवी आहे। वैभवी, काय सांगशील? आज तुझे वडील नाहीत, गावकऱ्यांनी एकत्र शिवजयंती साजरी केली, तूही शिवजयंतीला होतीस, भाषण केले, काय सांगशील त्यांच्या आठवणीबाबत? म्हणजे गावातली पहिलीच जयंती असेल ज्यावेळेस आमचे वडील आमच्यात नाही आहेत किंवा गावकऱ्यांचे सरपंच आज त्यांच्यात नाही आहेत। सगळ्यांना म्हणजे काय करावं ते सुटत नाही आहे, कशात मन लागत नाही आहे। गाव अद्यापही सुन्नच आहे।
आणि मला असं वाटतं जर आपण शिवरायांचे किंवा आंबेडकरांचे इतर थोर पुरुषांचे जर आज आपण विचार जपले असते तर ही वेळ आपल्यावर आलीच नसती. कारण की जी वाढती गुन्हेगारी आहे ही ते लोकच वेगळे आहेत आणि ती जे लोक आहेत किंवा ती गुन्हेगारी आहे ती आपल्याला कुठेतरी संपवायची आहे. त्यासाठी मला इतकं वाटतं की जे आरोपी असतील किंवा त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि माझ्या वडिलांना न्याय हा मिळालाच पाहिजे. आज जसं सर्वांनी प्रतिज्ञा घेतली तसं तर हे गाव आमचं नाही आहे, तर हे गाव जे आहे ते आमचं कुटुंबच आहे. आज ह्या गावात सगळे आज गुण्यागोविंदाने नांदत होते पण ते आज सुख आमच्यात नाही आहे. आणि सर्वांनी आज प्रतिज्ञा केली आहे की जसे ते इथून मागंसुद्धा आमच्या पाठीमागे होते तसेच ते कायम राहतील. आणि ते आमच्या देशमुख कुटुंबाचा सुद्धा या गावावर खूप विश्वास आहे आणि ते म्हणलेला शब्द कधीच मोडणार नाहीत. जसे ते आजपर्यंत आमच्यासोबत आहेत ते तसं कायम सोबत राहतील. वैभव, गेली 70 दिवस झाले तू वडिलांना न्याय मिळावा यासाठी लढतेस. आज शिवजयंतीनिमित्त काय संकल्प केला? संकल्प म्हणजे गावाने सुद्धा हा संकल्प केला की आम्ही एक राहू आणि जो न्यायाचा उचललेलं पाऊल आहे तो न्याय मिळवूनच शांत बसू. तसं मला सुद्धा किंवा देशमुख कुटुंबियाला सुद्धा हेच वाटतं की जो न्यायाचं उचललेलं पाऊल आहे ते मागे कोणी घेऊ नये आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण एकजुटीने या लढ्यामध्ये पुढे जाऊया. म्हणजेच आपण बघतोय हे होते मसाजोगचे ग्रामस्थ संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख व मुलगी वैभवीने बोलताना आज सांगितलं की जर महापुरुषाच्या विचाराची जर प्रेरणा घेऊन आपण आचरण केलं तर आमच्यावर ही वेळ आली नसती असा संदेश द्यायचे वैभवीने या माध्यमातून दिला आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मसाजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.